ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, युग होऊन गेले किती? 4. आणि या 4 युगामधून काय? सुख. मग सुख मिळण्याकरता जे लागणारे साधन, त्याचं नाव काय? लोभ. आणि मग ह्या पहिल्यापासून या 3 युग होते. या 3 युगामध्ये हा सुख, लोभ हा कमी होता. पण या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस सुखाच्या आणि या लोभाच्या पाठीमागं लावला. आणि मग या लोभामुळं, या सुखामुळं, सुख काय कोणाला सापडलं नाही. पण या लोभामुळं काय झालं? पार तोडमोड करून टाकली. पाप आणि पुण्य याचा विचार करून नाही राहिला माणूस. काय? आणि आपली भारतीय संस्कृती काय म्हणते? स्वतःही जगून दुसऱ्याचा जो विचार करतो ती संस्कृती, आणि माझंच भरलं पाहिजे ही विकृती. आणि मग मला काय पाहिजे? सुख. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणतात? देवापाशी नाही सुखाचे ग थोडी, आणून दे तुमच्या आमच्या हाती. आणि सुख ही वस्तूच नाही आहे. आणि लोक जे नाही त्याच्या पाठीमागं धावतात. हरिण धावते कोणामागं? मृगजळ. ते मृगजळ काय नसतं, लहरी असतात. पण ती धावून धावून मरती. आणि सुख कुठं असतं? तिच्या बिंबीमध्ये कस्तुरी असती. तसं माणूस सुख कुठे? आपल्या हृदयात आहे. तुका म्हणे कसं? जसं असेल तसं ठेविले आनंदे तैसे जिरावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि आज समाधान आहे का? नाही. मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे. आणि मग एक माणूस होता आणि तो सुखाकरता धावतो होता. आणि त्याच्या गुरुपाशी गेला. म्हण बा, सुखी माणसाचा सदरा जर आणला ना तर तुला सुख मिळेल. बर. मग तो गेला कोणापाशी? एक व्यापाऱ्यापाशी गेला. म्हण, शेठ तुमचं शर्ट द्या बा, तुम्ही सुखी आहे म्हण मला. अरे म्हण, कसला सुखी म्हण? एवढं मोठं भांडवल, आणि भांडवल खर्चायचं, आणि तो भांडवल खर्चून जो नफा मिळतो का न मिळतो म्हणजे भांडवल गेलं फुकट. रात्रभर झोप येत नाही. मग एका गेला हाफीसारखं, कंत्राटदाराकं, इंजिनियरकं. का हो म्हण सुख? अहो म्हण, हे प्लॅन काढलं, ते प्लॅन काढलं, ते प्लॅन सक्सेसफुल झालं तर बरं आहे, नाही तर मग गेलं फुकट. त्याचंही सुख नाही. आणि मग तो एक मोठ्या पुढाऱ्याकडे गेला. म्हण बा, सुख हा द्या, तुमचा शर्ट द्या म्हण. अहो म्हणलं, कसलं सुख म्हण? ही पार्टी, ती पार्टी, या पार्टीचा विजय होतो का त्या पार्टीचा विजय होतो, आणि आम्हाला हे मंत्री राहत्यात, इकडं तिकडं खासदार पळून जातात, आम्हाला रात्रभर झोप नाही म्हण. हे सगळे मंत्री खासदार सांभाळायला लागतात म्हण. सुखच नाही. मग कुठं गेले? एक शेतकऱ्यापाशी गेले. आणि ते शेतकरी मस्तपैकी जेवण करायचा, आणि एकच शर्ट तो धुवून घालेल, आणि मग मस्तपैकी तो झोपला. आईला म्हण, हा बिंदास झोपलाय म्हण. अहो म्हण, तुमचे शर्ट द्या. अहो म्हण, कसलं शर्ट म्हण? काय? अहो माल पिकवावा तर भाव नाही, आणि भाव असला तर माल नाही. आणि एवढं कष्ट करून निसर्गाच्या हातात आहे, आणि शासन काय करतं? नुसत्या चाटा मारतं. आपण लहान मुलाला म्हणतो ना, गोळ्या देऊ, बिस्किट देऊ, चॉकलेट देऊ. असं चॉकलेट देऊ या शासनाने मतं मिळून घ्याकरता खोटे लबाडे बोलतात, आणि आमच्याकडून मत घेतात, आणि 5 वर्ष मस्तपैकी तिजोऱ्या भरून ठेवतात. त्यांच्या नातूपंतूला खपणार नाही एवढे पैसे आमच्या जीवावर कमवून ठेवतात. आणि मला एकच शर्ट आहे म्हण, ते देऊन घालतो, आणि तेच वाढीत घालतो आहे म्हण. काय? शर्टच नाही तर गावी देऊ काय तुम्हाला? म्हणजे सुख ही वस्तू जगामध्ये नाही. म्हणून सुखा लागी जरी करसी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. आपला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नाही. आणि मग सुख कसे साधले? गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये, स्थित प्रज्ञाशका भाषा समाधिस्तच केशवा, किम प्रजा केव वर्जात प्रजा वर्जात. म्हणजे सुख आलं ना प्रसाद आहे, दुःख आलं ना प्रसाद आहे. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, जसे 3 ऋतू आहे तसे जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येत असतं.
म्हणून सुख आलं ना तर माजू नका, दुःख आलं तर रडू नका. पण आजच्या जगामध्ये काय आहे, सुख आलं का मासारखा कोणी नाही. तो छाती फुगितो आणि हे करतो, बाड्या मारतो, आणि दुःख आलं का रडत बसतो, दुसरं काहीच नाही. बघा, लोक देवापाशी येतात, मी भैरवाला असतो, गाड्या आणतात देवाला दाखवायला. उंदीर असतो, त्या उंदरापाशी काय हाडकुंड असतं, आणि ते असं घराच्या याला असतं, कुठंतरी असतो, तो चूक चूक करतो. मापाशी काय हाडकुंडे, अरे तुझ्यापाशी काय हाडकुंडे. तसं देवाला काय पाहिजे, काय तुझ्या गाडीशी काय घेणं आहे का, देवाला पाहिजे काय, मन. म्हणून मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणून सुखाच्या ते हाय तसं राहा, समाधानी राहा, प्रसन्न राहा, आणि त्याच्यात सुख आहे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा, सबस्क्राईब करा. जय भैरवनाथ महाराज की जय.